लोखंडी गजाने डोक्यावर वार, लाखोंचा ऐवज लंपास, शिराळ्यात खळबळ. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील शिराळा खुर्द येथे गावातील वादाने अचानक हिंसक वळण घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात गावचे सरपंच शर्मिला दत्ताजीराव आंदळकर यांच्या पतीवर डेअरीत घुसून प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास आंदळकर दूध डेअरी समोर वाद सुरू झाला. सूर्यकांत केसरकर यांनी शिवीगाळ केल्यानंतर त्यांचा मुलगा ओम केसरकर हा हातात लोखंडी गज घेऊन घटनास्थळी आला. दत्ताजीराव आंदळकर हे डेअरीत गेल्यानंतर ओम केसरकर याने दरवाजा ढकलून आत प्रवेश केला आणि त्याच्या डोक्याच्या डाव्या बाजूस लोखंडी गजाने जोरदार वार केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाला. दरम्यान भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या सरिता आंदळकर यांनाही खाली पाडून पोटावर आणि पायावर मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या गोंधळाच्या काळात सरिता आंदळकर यांच्या गळ्यातील सुमारे 2,50,000 रुपये किमतीचा 5 तोळे वजनाचा सोन्याचा राणीहार तसेच डेअरीच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली सुमारे 90,000 रुपयांची रोख रक्कम गायब झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. याशिवाय प्रशांत पाटील हा कुऱ्हाड घेऊन आल्याचा आणि विश्वास पाटील यांनी काठीने मारहाण केल्याचा उल्लेख फिर्यादीत आहे. काही इतरांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सूर्यकांत केसरकर, ओम केसरकर आणि इतर संबंधितांविरुद्ध शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.